नमस्कार. हरिओम. मी वंदना माईन मुंबईहून बोलते. मी गृहिणी आहे आणि ब्रह्मविद्येच्या 20व्या वर्गाची साधक आहे. प्रथम मी ब्रह्मविद्या योग साधना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुरेशजी मुदलियार सर, योगाचार्य गुरुवर्य श्री सिनलकर सर आणि सुभद्राताई धुमाळ तसेच सहशिक्षक शिक्षिका यांना वंदन करते आणि मी माझे ब्रह्मविद्येतील अनुभव सांगते. मी ब्रह्मविद्येत येण्याआधी आरोग्याच्या अनेक व्याधींनी त्रस्त होते. माझी मल्टिपल ऑपरेशन झाली असल्यानं डॉक्टरांनी मला हेवी एक्सरसाइज करायला मनाई केली होती. आजाराने आयुष्यात नैराश्य येऊन विचार नकारात्मक होऊ लागले होते. त्याच दरम्यान व्हॉट्सअपवर एका मैत्रिणीने ब्रह्मविद्येच्या 7 दिवसीय वर्गाची पोस्ट सेंड केली. त्या संदर्भात मी विजया मोहाडीकर ताईंना फोन केला. तेव्हा त्यांनी मला या कोर्सची माहिती दिली. हा वर्ग सुभद्राताई धुमाळ यांनी घेतला. तेव्हा ब्रह्मविद्येविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. म्हणता येईल प्रकाशाच्या दिशेने माझी वाटचाल सुरू झाली आणि ब्रह्मविद्येत आज इथे तुमच्या समोर मी आहे. पूर्वजन्मीची पुण्याई जणू कामी आली. एके दिवशी मी सुभद्राताईंकडे गेले होते. तेव्हा त्यांनी मला या 20व्या प्राथमिक वर्गात सुरू होण्याविषयी सांगितले. मी लगेच या वर्गासाठी फॉर्म भरला. या वर्गात मला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान मिळाले. आजवर मी दुसऱ्यांचा विचार करत आले. माझ्यातील परमेश्वर मला इथे भेटला. जणू विठ्ठलाचे आत्मरूपी दर्शन घडले. 2:24 पासून लिंक जॉईन करायची मला घाई असायची. माझ्या गीतेत मला व्यक्त होता आले. सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, श्वसन प्रकार आणि ध्यान करून त्याचा माझ्या शरीरावर चांगला परिणाम दिसू लागला. तो असा की इन्हेलर घेण्याचे प्रमाण कमी झाले. मला दमा असल्याने पूर्वी मला सतत इन्हेलर घ्यावे लागायचे. मन शांत झाले. विचार सकारात्मक झाले. अपरिग्रह करण्याची वृत्ती निर्माण झाली. साधनेचे महत्त्वही कळले. अजूनही खूप शिकण्याची इच्छा आहे. साधक म्हणून ब्रह्मरंध्रातून जाईपर्यंत ब्रह्मविद्येत साधक म्हणून राहण्याचा प्रयत्न करेन. विशेष म्हणजे आपले योगाचार्य शिनलकर सर, प्रसादेताई, अडसरेताई, ज्योतिताई, मीनाक्षीताई यांचे खूप छान मार्गदर्शन मिळाले. शिनलकर सरांनी उजळणी दुसऱ्या दिवशी गैरहजर साधकाला पुन्हा माहिती करून देते. प्रसादेताई खूप छान श्वसन प्रकार शिकवतात. मीनाक्षीताईंचे आरोग्य संबंधीचे मार्गदर्शनही खूप उपयोगी पडले. सर्वांची मी प्रथम कृतज्ञता व्यक्त करते आणि माझी एक छोटीशी कविता सादर करते. लाभला ज्ञान कलश मज ब्रह्मविद्येचा, लाभला ज्ञान कलश मज ब्रह्मविद्येचा, भाग असे तो गतजन्मीच्या पुण्याईचा. गुरुतत्वाच्या प्रकाशाने उजेड पडसरला चैतन्याचा. ब्रह्मविद्येत मज गवसले जीवनसार, ब्रह्मविद्येत मज गवसले जीवनसार. नऊ शाश्वत सत्याचा मनी विचार. कारण परिणामाच्या अभ्यासानं करू अष्टांग योगातील प्रत्याहार. प्रार्थना, प्राणायाम, श्वसन प्रकार. 27 घटकांवरील ओंकार. सृजनशील तत्वाचे अनसप्त चक्राचे ध्यान. वटवृक्षापरी देई मज आधार. सदा सावध तो सदा सुखी, ब्रह्मविद्येची शिकवण ठेवा अंतर्मुखी. सकारात्मक विचार आणि आनंद निर्माण करणाऱ्या ब्रह्मविद्येस प्रणाम कोटी कोटी, प्रणाम कोटी कोटी. धन्यवाद.